वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगुलिकाय माने संसारहालाहलमोह शांते पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। असं आपण यजुर्वेदामधलं ऐकत असतो। यजुर्वेदामध्ये जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ काय बरं असावा तर कर्पूरगौरम आत्ताच आपण बघितलं की भस्मोद्धुलित विग्रहाय नमः, म्हणजे भस्माचं लेपन केल्यामुळे ज्याचं शरीर सुशोभित असं दिसतं तो भगवान शिव, ते भगवान शंकर। तर इथे कर्पूरगौरम पण गर्भितार्थ असा आहे की कापरासारखं आपण ज्याला म्हणतो ना प्युअर अँड सबलाईम, तर ज्याचं शरीर प्युअर अँड सबलाईम आहे असं, त्यामुळे कर्पूरगौरम। करुणावतारम, करुणेचा अवतार तर ते आहेच, आपण पुढेही बघणार आहोत कथांच्या माध्यमातून। पण करुणावतारम म्हणजे एकतर ते खूप लवकर संतुष्ट होतात, आशुतोष म्हणून त्यांचं नाव त्याच्यामुळेच पडलेलं आहे। तर करुणेचा अवतार, मग करुणा कधी? करुणा ही परमेश्वर प्राप्तीच्या संदर्भातली आध्यात्मिक प्रगती करण्याच्या साठी म्हणून करुणा सद्गुरू करत असतात शिष्यावरती। तर करुणेचा अवतारच भगवान शंकर आहेत असं म्हटलंय। तर संसार सारम, आपल्याला तर असं वाटतं संसार असार आहे म्हणून, पण संसारात राहूनच त्या संसाराचं सार शोधायला म्हणून आपल्याला सद्गुरू आपले सांगत असतात। आणि ते सार काय आहे तर परमेश्वर प्राप्ती, हेच ते सार आहे। आणि ते सार परमेश्वर प्रत्यक्ष आत्मस्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे आणि तेच शंकराचं रूप आहे असं इथे म्हटलेलं आहे। त्यामुळे संसार सारम शंकराला देखील म्हटलेलं आहे। आणि भुजगेंद्रहारम म्हणजे आपल्याला माहिती आहे की सर्पांची माळ गळ्यात घालणारे, पण त्याचा सिम्बॉलिक मिनिंग त्याचा असं आहे की सर्प म्हणजे हे संसार वासनात्मक ज्या गोष्टी आहेत त्या जो अंगी, म्हणजे त्याचा हार जरी घातलेला असल्यामुळे ते त्याला काही परिणामच करू नाही शकत, कारण एक तर ते आत्मतत्व या अर्थाने मुख्यपणे आपण बघणार आहोत आजच्या कथांद्वारे कसं काय आपल्याला कळून चुकतं ते। पण संसार वासना सुद्धा निर्माण कशामधून झाल्या तर भगवंतामधून। म्हणजे इथे एक मला गोंदवलेकर महाराजांची कथा आठवते। तर एक वकील आलेले असतात गोंदवलेकर महाराजांकडे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा होतात। आणि मग त्यानंतर गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की भगवंत हाच जगाचा मालक आहे, त्यामुळे आपल्यासारख्यांनी आपापली कर्तव्य कर्म सर्व करावी आणि मग आपली जी काही इच्छा आहे ते भगवंताला अर्पण करावी। असं म्हटल्यानंतर ते वकील जे असतात ते म्हणतात की बरं झालं महाराज तुम्हीच हा विषय काढलात, जर का सगळंच भगवंताने निर्माण केलेलं आहे तर मग माझी इच्छा सुद्धा भगवंतानेच निर्माण केलेली आहे, मग मी ती का मारावी? याचं उत्तर गोंदवलेकर महाराजांनी इतकं सुंदर दिलेलं आहे। ते म्हणतात की पहिले ते म्हणाले की वा तुमचा प्रश्न मला आवडला आणि तुम्ही वकील आहात म्हणूनच तुम्हाला असं हे सुचलं। तर ते असं म्हणतात की मला सांगा अंधाराचं कारण काय? अंधाराचं कारण पण सूर्यच आहे। जसं प्रकाशाचं कारण सूर्य आहे तसंच अंधाराचं कारण सुद्धा सूर्यच आहे। सूर्याच्या नसणेपणामुळे अंधार आहे आणि प्रकाशाच्या असणेपणामुळे, म्हणजे सूर्याच्या असणेपणामुळे प्रकाश आहे। तसंच ते म्हणाले की ज्या वेळेला इच्छा निर्माण होते ते भगवंताच्या नसणेपणातून, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला भगवंताचा विसर पडतो त्यावेळेला इच्छा निर्माण होते। तर भगवंताचा विसर पडू नये
म्हणून जी काही इच्छा निर्माण झाली असेल ती त्यालाच अर्पण करावी आणि मग जे काही आपल्याला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये भगवंताचं नाम घ्यावं, साधना करावी, असं त्यांनी ते उत्तर फार सुरेख दिलेलं आहे, असणेपणाने आणि नसणेपणाने. तर त्यामुळे सगळंच म्हणजे आता ह्या संसार वासनासुद्धा निर्माण कोणी केल्या? भगवानांनीच निर्माण केलेल्या आहेत. त्या भगवानांना काहीच त्याच्यामुळे फरक पडत नाही, ते गळ्यात घालून आहेत ते सर्प. म्हणूनच तर अहिर्बुद्ध्याय नमः असं आपण अजून एक नाव उद्या बघणार आहोत, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. अहिही म्हणजे सर्प आणि बुद्ध्याय म्हणजे का म्हटलेलं आहे की आधारस्तंभ. ह्या सर्पांचा जो आधारस्तंभ आहे तो शंकर, अशा अर्थाने म्हटलेलं आहे. पुढे असं म्हटलंय, सदा वसंतम हृदयारविंदे, माझ्या हृदयामध्ये सदा त्याचा वास असावा, असं भवम भवानी सहितम नमामी. भवानीच्या शिवाय वर्णन सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे शिव आणि शक्ती हे एकत्रपणेच आपण पाहतो, पुढे देखील आपण बघणार आहोत ते. पण भवानी सहित मी नमस्कार करतो असं यजुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. भगवान शंकरांबद्दल आत्ताच आपण पाहिलं, स्वामीजींच्या पण बोलण्यातून आपण ऐकलं की जसं कृष्णाला योगेश्वर म्हटलं जातं तसं भगवान शिवांना आपण योगीश्वर म्हणजे योग्यांचा ईश्वर म्हणून आपण त्याला ओळखतो. कारण सगळे योग संप्रदायांचे आदिगुरु ते असल्यामुळे त्यांच्याकडूनच सगळं चालू झालेलं आहे. मगाशीच आपण ऐकलं हठयोगाशी संदर्भात असतील काही किंवा अष्टांग योगाशी संदर्भात जे काही सगळे ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या योगाच्या भगवान शिवांपासूनच सुरू झालेल्या आहेत. कलेची देवता आहे, संगीत नृत्य आज आपण बघणारच आहोत. परत भक्ती आहे, योग आहे, ज्ञान आहे आणि मुळात अगदी साधी अशी ही विभूती आहे. म्हणजे काही त्याला आशुतोष नाव असल्यामुळे त्याला प्रसन्न करण्यासाठी म्हणून फार करावं काही लागत नाही अशा अर्थाने. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच आपल्याला कळतं की वैराग्य म्हणजे काय हे भगवान शंकरांकडे पाहिल्यानंतर आपल्याला लगेचच लक्षात येतं. मृगचर्म घातलेले, अंगात सर्प आहेत आणि भस्म, आणि वैराग्याचंच प्रतीक आहे हे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीचं सिम्बॉलिक मिनिंग स्वामीजी अत्यंत सुरेखरित्या उलगडवून सांगत. ते शिवनामावली या पुस्तकांमध्ये पण आहेत, त्यातल्याही काही कथा आपण आज बघणार आहोत. पण आज मुळात आपण संगीताच्या माध्यमातून भगवान शिवांची पूजा करणार आहोत. आणि मला आत्ता सहजच आठवलं की 2003 साली शांतिवनामध्ये स्वामीजींनी महाशिवरात्रीचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या दिवशी नेमकी इंडिया पाकिस्तान फायनल मॅच होती क्रिकेटची. तर जे कोणी असतील त्यावेळेला त्यांना आठवत असेल की स्वामीजींनी TV ची व्यवस्था केली होती. पूर्ण मॅच आम्ही बघितली आणि ती मॅच बघताना मला आठवतं की म्हणजे कुणी सिक्सर वगैरे मारला तेंडुलकरने वगैरे, तर इतके सगळी मुलं आवाज करत होती आणि मी असं बिचकत स्वामीजींकडे मागे बघत होतो. कारण मागे बसलेले स्वामी असे शाल पांघरलेले आणि असं स्मितहास्य असं त्यांच्या चेहऱ्यावरती होतं आणि इतकं छान वाटत होतं त्यांना बघायला की एवढ्या जोरात आवाज केल्यावरती त्यांना काय वाटत असेल करून मागे मी बघत होतो. पण ते पण त्यांनाही माहिती होतं, मुलांची मनं त्यांना ठाऊक होती. आणि ती मॅच झाली, भारत जिंकला आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. आणि तो जो कार्यक्रम होता गायन होतंच त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर पूर्ण कार्यक्रम झाल्यावरती त्यांनी ध्यानाचा कार्यक्रम असं घेतला होता. तर त्याचीही आज आठवण झाली की असाच महाशिवरात्रीचा 20 वर्षापूर्वी झाला होता कार्यक्रम. शंकर शिव हर हर महादेव मदन हरन शशीधरन महेश. आता आपल्याला माहिती आहे, ती कथाही माहिती आहे की कामारये नमः असं का म्हटलंय की काम हा ज्याचा शत्रू आहे असं नाही, पण कामाला ज्याने मारलं, पण मदनाला मारलं. तर त्याची कथाही सगळ्यांनाही माहितीच आहे की तारकासूर उन्मत्त झाला होता आणि तारकासुराला मारण्याच्यासाठी म्हणून सगळे देवांची शक्ती काही चालत नव्हती. मग आता त्याला मारायच्यासाठी करायचं काय? कारण त्याने वर असा ब्रह्मदेवाकडून मागितला होता की भगवान शिवांच्या पुत्राकडून, फक्त पुत्राकडूनच माझा पराभव होऊ शकेल असा मला वर दे. म्हणजे तो तर म्हणतो की मला अमर कर म्हणून, तर ब्रह्मदेव असं म्हणतात की अमरत्वाचं तर मी कधी वर देऊ नाही शकत, काहीतरी कंडिशन सप्लाय असं असतंच.
तर त्यांनी असं सांगितलं की मग भगवान शिवांच्या मुलाकडून, आणि ते सुद्धा 7 दिवसांच्या आत ते जे जन्मलेलं बालक असेल त्याच्याकरवी माझा पराभव होऊ देत, मृत्यू होऊ देत, असं बाकी कुणाकडूनही नाही, असा तो वर मागतो आणि ब्रह्मदेव त्याला वर देतात. आता हे झाल्यानंतर हे मागण्यामागे म्हणजे त्याचं किती डोकं असेल बघा, की सतीने दक्ष यज्ञामध्येच आहुती प्राणार्पण केलेलं होतं आणि मग त्याच्यामुळे भगवान शंकरांना त्याने पाहिलेलं होतं ते नेहमी समाधीस्थच असायचे. त्यामुळे आता काय ते परत लग्न करणार नाही, मग त्यांचा मुलगा होणार नाही, आणि त्यांचा मुलगा झाला नाही तर मग आपल्याला एका अर्थाने अमरत्वच प्राप्त होईल असा त्याने विचार केला होता. पण म्हणून मग हे सगळे देव असतात ते एक आयडिया करतात की काय बरं करावं. तर मदनाला ते असं सांगतात की अरे तिथे गरज आहे की भगवान शिवांचं पार्वतीशी विवाह झाला पाहिजे, त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून तू त्यांची समाधी भंग कर. आणि ती समाधी भंग करण्यासाठी म्हणून एकतर मदनालाही माहिती असतं की आता आपलं काही खरं नाही, म्हणजे शिवांची समाधी भंग केली तर मग ते आपल्याला जाळणार हे त्याला माहिती असतं, पण समाज कल्याणासाठी म्हणून तो ते जे देवांचं सांगणं आहे ते मान्य करतो आणि तो जातो आणि तऱ्हेतऱ्हेचे तो काय पुष्पवन निर्माण करतो, त्याच्याने काही त्यांची समाधी उतरत नाही, आणि शेवटी तो एक पुष्प बाण मारतो भगवानांवरती आणि त्याच्यामुळे त्यांना असं थोड्या वेळाने असं समाधीपासून असे ते खाली येऊ लागतात, असं थोडंसं विचलित होतं. आणि मग बघतात की हे नाही केल्यानंतर मग लगेच तो त्यांच्या डोळ्यामधून ज्वाला निर्माण होतात आणि त्याच्याने त्याचं म्हणजे मरण पावतो तो. आणि मग नंतर पुढे ती कथा आहे की रतीसुद्धा सती जायला निघते. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्वामींनी इतकं सुंदर म्हटलं आहे की रती तू सती जाऊ नकोस. आणि का बरं, कारण तू सर्व लोकांच्या मध्ये, म्हणजे रती म्हणजे आवड ना, तर सर्व लोकांच्या मध्ये चांगल्या गोष्टींची आवड असली पाहिजे आणि त्या स्वरूपात तू राहा. आणि अनंगपणे म्हणजे अस्तित्व रूपामध्ये हा काम जो आहे म्हणजे मदन जो आहे तो सुद्धा राहील, म्हणजे त्याला परत ते जिवंत करतात अशी ती कथा आहे. म्हणून इथे मदन हरण असं म्हटलेलं आहे. शशीधरन तर आपल्याला माहितीच आहे की शशीशेखराय नमः का बरं म्हटलेलं आहे, कारण तो चंद्र जो आहे तो एका तुऱ्यासारखा, पण त्याचं सिम्बॉलिक मिनिंग परत जर का बघायला गेलं तर हे आहे की ज्ञानी लोक जे असतात ते उग्र नसतात तर ते शीतल असतात, आणि ते शीतलतेचं प्रतीक म्हणून तो चंद्र धारण केलेला आहे भगवानांनी. म्हणून इथे स्वामींचंच एक त्यांनी रामकथा सांगितलेली होती की राम ज्यावेळेला जन्मले दुपारी 12 वाजता, तर त्यावेळेला एकतर महालामध्ये होते आणि नंतर त्यांना ज्यावेळेला बाहेर घेऊन आले त्यावेळेला सूर्य इतका ते रूप बघण्यामध्ये दंग होऊन गेला की तो पुढेच सरकेना आणि मला त्याच्यामुळे दर्शन घेता येत नाही असं चंद्राला वाटलं. म्हणून चंद्र सूक्ष्म रूपाने आला आणि रामाच्या कानात असं म्हणतो की बघ हा जातच नाही पुढे, त्यामुळे मला तुझं दर्शन घेता येत नाही. असं म्हटल्यानंतर राम असं म्हटलं असं काय, बरं मी ज्या वेळेला द्वापार युगामध्ये कृष्णाच्या रूपामध्ये येईन त्यावेळेला माझा जन्म रात्री होईल, त्यावेळेला तू त्याचं उट्ट फेड. पण चंद्राचं अजून एक उदाहरण देण्यामागे त्याचं कारण असं आहे की रामांनी सुद्धा रामचंद्र हे नाव धारण केलं का, कारण चंद्राला माहिती आहे की हा जो प्रकाश आहे तो माझा नाही आहे, हा ईश्वराचा प्रकाश आहे. तसं ज्ञानी व्यक्तींना म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे, तसं ज्ञानी व्यक्तींना हे माहिती आहे की जे ज्ञान त्यांना झालंय ते देखील भगवंतामुळेच झालेलं आहे. तर ही त्याच्यामुळे शीतलता जी आहे, आता भगवान रामांनी रामचंद्र या स्वरूपामध्ये ते नाव धारण केलं, म्हणजे हे विवेक घळसासींनी सांगितलेलं ही गोष्ट. आणि तसं आपण शिवांच्या बद्दल सुद्धा पाहतो की शशीशेखराय नमः, म्हणूनच शशीधरन महेश. पुढे असं म्हटलंय की सब देवन के देव तुम्ही हो, राखो मोरी लाज हमेश. तर इथेही तुम्हाला आठवत असेल की स्वामीजी दरवेळेला कथा सांगायचे की शेवटी शिवपार्वतीचा विवाह होतो, कितीतरी प्रॉब्लेम्समधून जाऊन नंतर तो विवाह एकदा होतो. आणि त्यावेळेला जे भगवानांना बोलवलेलं असतं शिवांना, तर ते मंत्र वगैरे सांगणारे जे भटजी असतात त्यांना काही माहिती नसतं ना की भगवान शिव कोण, किती महान आहेत वगैरे. तर ते म्हणतात की
तुमच्या वडिलांचं नाव काय? म्हणजे हे स्वामींच्याकडून तुम्ही ऐकलीच असेल. तुमच्या वडिलांचं नाव काय? तर ते म्हटलं ब्रह्मदेव. त्यांच्या वडिलांचं नाव काय? विचार करतात आणि परत म्हणतात की विष्णू. त्यांच्या सगळ्यांचा बाप मीच आहे. सब देवन के देव तुम्ही हो. महादेव म्हणूनच म्हणले, देवांचे देव हे महादेव. राखो मोरी लाज हमेश. ही जी आहे बंदिश ती स्वरदा कडून प्रथम आपण ऐकूयात आणि मग पुढच्या भागाकडे जाऊ. हरिओम. शंकर शिव हर हर महेश. शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर महादेव. मदन हरन शशिधरन महेश. मदन हरन शशिधरन महेश. शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर. शंकर शिव हर हर महादेव. देव शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर. शंकर शिव हर हर महादेव. महादेव महादेव. शंकर शिव हर हर महादेव. शंकर शिव हर हर. सब देवन के देव तुम्ही हो. 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 सब देवन के
सब देवन के देव तुम्ही हो, सब देवन के देव तुम्ही हो, राखे मेरी लाज हमेशा, राखे मेरी लाज हमेशा। शंकर शिव हर हर महादेव, शंकर शिव हर हर महादेव, शंकर शिव हर हर। शंकर शिव हर हर महादेव, शंकर शिव हर हर महादेव। शंकर शिव हर हर महादेव, शंकर शिव हर हर महादेव, महादेव। शंकर शिव हर हर महादेव, मदन हरन शशिधरन महेश, मदन हरन शशिधरन महेश। शंकर शिव हर हर महादेव, शंकर शिव हर, शंकर शिव हर, शंकर शिव हर हर महादेव। सुंदर झालं. सब देवन के देव तुम्ही हो ह्या म्हणण्यामागे त्याचं सिंबॉलिक मिनिंग हे आहे की परमात्म तत्व, शंकर हे परमात्म स्वरूपच आहेत, त्यामुळे सर्व देवांचे ते देव आहेत. ह्या अर्थाने आपण बघायला पाहिजे. मगाशी आपण जसं बघितलं तसं भगवान शंकरांनी साधक विश्वाला काय दिलं तर ओंकार दिला, श्रीराम हा मंत्र दिला, श्रीरामाची उपासना. श्रीराम हे त्यांचंही आवडतं दैवत, विष्णू वल्लभाय नमः असं त्यांचं एक नाव आहे, आणि सोहम मंत्र दिला. आता बघा, कुठल्याही बाजूने विचार केल्यावर आपल्याला कळतं की हे दिलं म्हणजे काय, तर परमतत्वच आहे. निराकार ओंकार साकार झाला असं म्हटलेलं आहे. निराकार ओंकार तो साकार रूपामध्ये भगवान शिवांच्याच मधून आपल्याला पाहायला मिळतो, अशी एक बंदिश आहे, ती आपण बघणार आहोत पुढे. पण निराकार ओंकार साकार झाला यामध्ये भगवान शिवांची 2-3 नावं येऊनच जातात. एक म्हणजे अव्यक्ताय नमः किंवा अव्ययाय नमः, मृत्युंजयाय नमः. ज्याचा कधी व्यय होत नाही तो अव्यय, अव्ययाय नमः. म्हणजे परमात्मा स्वरूप परमतत्वाचंच वर्णन हे असं आहे की ज्याचा कधी व्यय होऊ नाही शकत किंवा कधी ते व्यक्त स्वरूपात नसतं, पण ज्या वेळेला सगुण रूपामध्ये आपण ते बघतो, अभिव्यक्त होतं, त्यावेळेला ते भगवान शिव असं त्याला म्हणतो आपण. तर निराकार ओंकार साकार झाला, तये विश्व संसार हा रंगविला. त्याच्यापासूनच सर्व हा विश्वसंसार निर्माण झाला आहे असं म्हटलेलं आहे. ह्या संदर्भात एक अतिशय सुंदर अनुभव मला सांगावासा वाटतो. फ्रिड्जॉफ कॅप्रा नावाचे एक ऑस्ट्रियन फिजिसिस्ट आहेत. त्यांचं द टाओ ऑफ फिजिक्स नावाचं एक पुस्तक आहे आणि ते स्वामींकडे पण आहे. गुरुगृहामध्ये आपण जर का बघितलं, स्वामींकडूनच मला कळलं, म्हणजे तिथे ठेवलेलं मी पाहिलं होतं. तर नंतर चैतन्याने मला त्याच्याबद्दलची माहिती कळवली होती आणि मग मी ते आमच्या लायब्ररीतून घेतलं होतं. तर त्यामध्ये
प्रस्तावनेमध्ये हा फ्रिज ऑफ कॅप्रा जो आहे, म्हणजे हे जे पुस्तक आहे टाओ ऑफ फिजिक्स, ते कशाबद्दल आहे तर मॉडर्न सायन्स आणि ईस्टर्न मिस्टिसिझम यामध्ये किती पॅरलल्स आहेत हे दाखवण्याचं काम तो त्या पुस्तकाद्वारे करतो. तर त्याचा स्वतःचा अनुभव त्याने जो प्रस्तावनेमध्ये सांगितला आहे तो असा: मी उशिरा दुपारी महासागरासमोर बसलो होतो, लाटा उसळताना पाहत होतो आणि श्वासाची लय अनुभवत होतो. तेव्हा अचानक मला अशी अनुभूती आली की माझ्या सभोवतालची संपूर्ण सृष्टी ही एक भव्य वैश्विक नृत्य करण्यात गुंतली आहे. मी भौतिकशास्त्रज्ञ असल्यामुळे मला हे माहीत होतं की माझ्या बाजूला असलेली वाळू, दगड, पाणी, हवा हे कंपन करणाऱ्या अणुरेणूंनी बनले आहेत आणि हेही की त्यामध्ये असे कण आहेत की जे इतर काही कणांना निर्माण करून व काहींना नष्ट करून एकमेकांशी संवाद साधतात. मी याच्याशीही परिचित होतो की पृथ्वीवरच्या वातावरणावर वैश्विक किरणांचा सतत वर्षाव होत असतो. तीव्र ऊर्जा असलेल्या कणांची ते हवामानात येताच एकमेकांशी भरपूर टक्कर होते. हे सर्व मला माझ्या हाय एनर्जी फिजिक्सच्या संशोधनातून माहीत होतं, पण तोपर्यंत मी ते फक्त आलेख, आकृत्या व गणितीय सिद्धांतांच्या माध्यमातून अनुभवलं होतं. किनाऱ्यावर बसलो असता हे सर्व अनुभव जिवंत झाले. मला ऊर्जेचे पुंजके अंतरिक्षातून येताना दिसले. गुरुदेव रानड्यांचा सुद्धा हा एक अनुभव होता, आपल्याला माहिती असेल, ज्यामध्ये तालबद्ध पद्धतीने कण निर्माण होत होते आणि नष्ट होत होते. मला हे दिसलं की बाह्य घटकांमधले अणू आणि माझ्या शरीरातले अणू हे या वैश्विक नृत्यामध्ये भाग घेत आहेत. मी त्या नृत्याचा ताल, त्याचा आवाज ऐकला आणि मग त्या क्षणी मला जाणवलं की हे भगवान शंकरांचं नृत्य आहे. CERN नावाची लार्जेस्ट पार्टिकल फिजिक्स लॅब आहे, जगातली सगळ्यात मोठी. म्हणजे त्याचा फुल फॉर्म फ्रेंचमध्ये आहे म्हणून ते CERN, पण ॲक्च्युली त्याचा आहे इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च. स्वित्झर्लंडमध्ये आहे ती, जेनिवामध्ये. तिथे 2004 साली डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी भारताच्या त्यांनी भगवान शंकरांची नटराजाची मूर्ती CERNला भेट दिली आणि ती तिथे 2004 पासून आहे. आणि त्यामध्ये असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे, म्हणजे तिथे एक प्लेक आहे, त्यावरती असं लिहिलेलं आहे की शिवांचे नृत्य, म्हणजे असा आशय आहे, अगदी असेच शब्द नाही आहेत, शिवांचे नृत्य हे इट्स द कॉस्मिक डान्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो ह्यांना फ्रिज ऑफ कॅप्रांना जो अनुभव आला, CERNमध्ये सुद्धा जे म्हटलेलं आहे, ह्याच्यावरून आपल्याला शिवांचं नृत्य आणि परमात्म स्वरूप असल्यामुळे तये विश्व संसार हा रंगविला असं का बरं म्हटलं असेल हे आपल्याला कळून येतं की अस्तित्व ह्या सर्व विश्वाचं प्रदान कोणी केलं तर भगवान शंकरांनी प्रदान केलं. असं म्हणजे परमतत्व, त्यातून ही अभिव्यक्ती आहे पूर्ण संसार, हा विश्वसंसार. आणि अभिव्यक्ती झाली कुणामार्फत? शक्तीमार्फत. म्हणून शिव आणि शक्ती एकत्र बघितलं पाहिजे. समर्थ असं म्हणतात दासबोधामध्ये की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणला मध्ये. शिव आणि शक्ती दोनच आहेत, आपण तिसरा कुठून आणला? मी हे करतो, मी हे शोधलं. त्यांनी म्हटलं ना की हे तोपर्यंत त्यांनी अनुभवलं होतं, ग्राफ्समधून, डायग्राम्स, मॅथमॅटिकल थिअरीज सगळ्यांमधून त्यांनी अनुभवलं होतं, पण ते जिवंत ती जी अनुभूती त्यांना आली ती काही वेगळीच होती. आणि त्यावेळेला ते भगवान शिवांचा कॉस्मिक डान्स, वैश्विक नृत्य अशा अर्थाने त्यांना ती आली. आता इथे गमतीचा भाग आहे हा, की नेहमी जो परमेश्वर मुख्य त्याला पुरुष असा माझ्या मनात पण आलेला विचार की त्याला पुल्लिंग पुरुष आणि प्रकृती हे स्त्रीलिंग असं कावर म्हटलं असेल. तर काही दिवसांपूर्वीच मला दासबोधामध्येच त्याचं उत्तर मिळालं. समर्थ असं म्हणतात की देह पुराचा जो ईश म्हणून तयाचे नाव पुरुष.
त्यामुळे फक्त मेल म्हणजे पुरुष अशा अर्थाने नाही, तर देहपुराचा ईश म्हणजे तिथे स्त्री पुरुष दोन्ही आलेले आहेत. म्हणजे गमतीशीर म्हणजे फेमिनिस्ट असतात, कधी कधी असं विचार येऊ शकतो की का बरं असं केलं असेल, पण तसं नाही आहे. समर्थांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. देहपुराचा ईश म्हणूनही तयाचे नाव पुरुष, तिथे सगळेच आले. पण मुख्य म्हणजे की पुरुष आणि प्रकृती ह्या हे सर्व त्याच्यामध्ये आलेलंच आहे. तिसरा आपण कोण चोरू आणीला मध्ये, मी केलं हे जे आपण सारखं म्हणत असतो ते कोण बरं, हे समर्थ आपल्याला खडसावतात. आपल्याला खूप तत्वज्ञानात नाही शिरायचं, आज गोष्टी बघायच्यात, पण हे काही छान अनुभव होते आणि शास्त्रज्ञांचे सुद्धा अनुभव बघण्यात एक मजा असते. असे अनुभव पुढे ते असं म्हणतात, म्हणजे ही जी बंदिश आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये, दिले रम्य चांचल्य सौदामिनीला, म्हणजे सौदामिनी म्हणजे वीज, विजेच्या कडकडाटामध्ये सुद्धा सौंदर्य आहे. दिले रम्य चांचल्य सौदामिनीला, दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला. ती आपल्याला गोष्ट माहिती आहे गंगेची. थोडक्यात सांगतो की सगर नावाचा राजा असतो आणि त्याचा घोडा अचानक गायब होतो आणि मग कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले असतात, त्यावेळेला तिथे तो घोडा दिसतो. त्यांना असं वाटतं की हा घोडा त्यांनीच चोरलाय. तर ध्यानस्थ बसलेला माणूस कशाला घोडा चोरायला जाईल, पण म्हणून तो सगर पुत्र त्याचे जे सगळे असतात त्यांना सांगतो आणि ते सगळेजण जातात त्यांच्यावरती आक्रमण करायला आणि त्यांची परत समाधी भंग पावते आणि मग ते चिडतात आणि त्यातून राख होते त्या सगरपुत्र जे असतात त्यांची. मग दोन जे त्यांचे नातेवाईक असतात, तर एक असमंजस म्हणून आणि दुसरा अंशुमन, ते कपिल मुनींची प्रार्थना करतात की अहो ह्यांना मुक्ती तरी मिळू देत, त्याच्यासाठी काहीतरी करा. तर स्वर्गेतली जी गंगा आहे त्यातलं उदक जर का ह्यांच्यावरती शिंपडलं तरच ह्यांना मुक्ती मिळू शकेल म्हणून. आणि हे म्हटल्यानंतर जो अंशुमन असतो तो उग्र तप करतो, म्हणजे असमंजस नाही करत, नावातच आलं. पण अंशुमनच नाही तर दिलीप म्हणजे त्याचा मुलगा आणि त्याचा मुलगा कोण, तर भगीरथ, असे हे 3 पिढ्या तप करतात आणि शेवटी त्या भगीरथाच्या तपामुळे गंगा प्रसन्न होते आणि ती यायला तयार होते. पण मग असं होतं की ती म्हणते की माझा वेग कोण बरं धारण करू शकेल, म्हणजे थोडा अहंकार हा उरलेला असतो. आणि दुसरं म्हणजे की माझ्यामध्ये लोक आंघोळ करतील त्याच्यामुळे मी, म्हणजे त्यांची पापं जी काही पापकर्म करून ते माझ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर मी अपवित्र होईन, ते पाप कसं बरं धुतलं जाणार. तर त्यावरती तो असं म्हणतो की मी भगवान शिवांशी ह्याबद्दल बोलतो, म्हणजे प्रार्थना करेन. असं म्हटल्यानंतर पहिले शंकराचं नाव ऐकल्यावरच ती एकदम सावध होते आणि नंतर मला कोण बरं धारण करू शकेल, माझा वेग कोण बरं सहन करू शकेल, असं म्हटल्यानंतर ज्यावेळेला भगवान जटांमध्ये तिला घेतात, त्यामुळेच तर गंगाधर हे नाव पडलं. तर ज्या वेळेला ते घेतात त्यावेळेला तिला एक तर कळून चुकतं की आपला वेग काहीच नाही म्हणून, आणि दुसरं म्हणजे की भगवान शंकरांचं पावित्र्य ह्या संबंधित सुद्धा पाहिल्यानंतर तिचा जो गर्व असतो तो निघून जातो. आणि मग तिने, म्हणजे भगीरथ असं तिला विचारतो की तुझ्या पावित्र्यामध्ये आणि भगवानांच्या पावित्र्यामध्ये फरक काय. तर त्यामध्ये ती असं म्हणते की माझ्यामध्ये पापकर्म केलेली लोक येतात आणि मग त्यांचं पाप धुतलं जातं, पण भगवानांची उपासना जो करतो त्यांच्यामध्ये पापवृत्तीच निर्माण होत नाहीत, म्हणून त्यांचं महात्म्य अधिकच आहे असं ती म्हणते. तर दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला, आपण जर का बघितलं की गंगा, अलकनंदा आणि मंदाकिनी अशा त्या ट्रिब्युटरीज आहेत, तर गंगेचंच स्वरूप मंदाकिनी असं आहे. दुसरा अजून एक अर्थ आहे की आकाशगंगा जे म्हटलं जातं तिलाही मंदाकिनी म्हटलं जातं, मिल्की वे गॅलेक्सी जी आहे ती, तर तिलाही गंगा. तर तिथे सुद्धा दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला,
म्हणजे हे मांगल्य जे प्रदान केलं गंगेला, नदी अर्थानेच आपण बघूया, ते भगवान शंकरांनी केलं. आणि पुढे दिली चारुता म्हणजे सौंदर्य, दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला, म्हणजे सौंदर्य आणि प्रेम हे ज्यांनी साऱ्या जगाला दिलं, कुठल्या माध्यमातून असेल? याचं उत्तर एक प्रोफेसरांकडून मला काही दिवसांपूर्वीच मिळालं. राममूर्ती म्हणून गणितज्ञ आहेत एक, तर ते क्वीन्स युनिव्हर्सिटी कॅनडामध्ये आहेत, आणि ते आले होते आमच्या इथे. आणि त्यांच्याशी बोलता बोलता सहजच असा विषय निघाला, आणि ओम आपण इंग्लिशमध्ये ज्यावेळेला बघतो त्यावेळेला AUM असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला. तर त्यांनी ह्यासंबंधीचा फार सुरेख अर्थ सांगितला. पण त्यापूर्वीची एक त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपण बघूया. ते असं म्हणाले की संस्कृतमध्ये 51 बीजाक्षरं आहेत, आणि ती 51 बीजाक्षरं म्हणजे कालीच्या गळ्यामध्ये जी 51 कवट्या आहेत ते त्याचं स्वरूप आहे. काली मातेच्या म्हणजे पार्वतीच्या, शक्तीच्या. आता संस्कृत भाषेमध्ये ही 51 जी बीजाक्षरं आहेत त्यातलं ते म्हणाले की बीजाक्षर ना, मग त्याचा प्रत्यय कसा येतो की ते युनिव्हर्सल असलं पाहिजे की नाही. तर ते म्हणाले की मी माझ्या इंडियन हिस्ट्रीचा क्लास शिकवायला गेलेलो कॅनडामध्ये, त्यामुळे सगळ्या म्हणजे फॉरेनर्स पण बरेच होते, इंग्लिश स्पीकिंग. खूप आवाज चालू होता ते आल्यानंतर सुद्धा, आणि त्यांनी फक्त जाऊन तिथे असं केल्याबरोबर पिन ड्रॉप सायलेन्स ते म्हणाले. आता आपण भारतामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चा अर्थ काय, पण तिथे देखील सगळेजण गप्प होणं, ह्याच्यामधून त्यांना कळलं की हे एक बीजाक्षर जे आहे ते कसं युनिव्हर्सॅलिटी त्याची असू शकेल. तर त्यांनी सांगितलं हे श हे जे बीजाक्षर आहे ते शिव, शक्ती सर्वांमध्ये आहे अंतर्भूत. आणि त्यानंतर पुढे ते असं म्हणाले, म्हणजे हे मांडुक्य उपनिषदामध्ये सुद्धा याचा रेफरन्स मिळतो, पण तो अधिक खुलवून त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हा मांडला आहे. की त्यांनी असं म्हटलं की अ, उ आणि म ह्याने जो ओंकार तयार होतो, तर म्हणजे हे त्यांचं एक्सप्लेनेशन आहे ह्याच्यामध्ये की आपण एखादं काहीतरी भव्य ज्यावेळेला पाहिल्यावरती असं तोंड उघडून आपण आ वाचून बघतो की नाही, हा हे जे सरप्राईज आहे. त्यानंतर कुठली तरी सुंदर गोष्ट म्हणजे मनाला अतिशय भावली, आता हे कदाचित थोडं इंग्लिश ह्यामध्ये असेल इमोशन्स, पण तरीसुद्धा. आणि नंतर असं त्यांनी सांगताना सांगितलं की पण हे सुद्धा अ उ म हे बीजाक्षर आहेत, आणि हे ओंकारामधून म्हणजे पूर्ण जी सृष्टी जी निर्माण झाली, जी भगवान शंकरांनी निर्माण केली, त्या सर्व सृष्टीमध्ये सौंदर्य आहे. आणि ते सौंदर्य प्रदान कशामधून झालं, तो ओंकारामधून, असं देखील आपण म्हणू शकतो. किंवा त्याला प्रतिसाद जे आपलं चित्त देतं ते ह्या म्हणजे सौंदर्याची अनुभूती ज्या चित्ताला जेव्हा येते त्यावेळेला हे आपल्याला त्या ओंकारातल्या ह्या बीजाक्षरातून आपल्याला दिसून येतं. तर इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे की दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला, हे त्यांना इथे सांगायचं आहे की सौंदर्य प्रदान कसं केलं, तर ह्या सर्वांच्या माध्यमातून. एकतर सोहम हा मंत्र दिला साधनेसाठी, श्रीरामांची उपासना सांगितली, आणि ओंकार दिलेला आहे. विश्वात सौंदर्य भरून राहिलेलं आहे हे तर आपण पाहतोच, आणि परमतत्वातून त्याची अभिव्यक्ती झाली, म्हणजे एखादा पर्वतराजींमधून कोसळणारा धबधबा असो किंवा एखादं अतिशय सुंदर नृत्य पाहतो आपण किंवा संगीत ऐकतो, त्यावेळेला ते नादब्रह्म असं जो आपल्याला आतमध्ये भाव निर्माण होतो, हे सर्व काय आहे, हे जे सौंदर्य त्यांनी आपल्याला प्रदान केलेलं आहे त्याची ही अभिव्यक्ती संगीताच्या माध्यमातून किंवा नृत्याच्या माध्यमातून आपण घेत असतो. तर ही जी बंदिश आहे की निराकार ओंकार साकार झाला, तये विश्व संसार हा रंगविला, दिले रम्य चांचल्य सौदामिनीला,
दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला, दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला. हे पहिले आपण कीर्तीकडून ऐकू. हरिओम.
फार सुंदर. भगवान शंकरांना भोलेनाथ का बरं म्हटलं जातं? आपण त्याचं उत्तर सुरुवातीला देखील बघितलेलं आहे की देव असो दानव असो जे कोणी तप करतात त्यांना वर देतात ते लवकर संतुष्ट होणारं दैवत. आता देवांचा कधी कधी अहंकार जर का खोडून काढायचा असेल, गर्व कमी करायचा असेल तर असो, किंवा दानवांची मस्ती जिरवायला म्हणून. पण दानवांची मस्ती जिरवून नंतर जे पुण्यमार्गाला लागतात त्यांना वर उचलायला, त्यांचं उद्धरण करायला सुद्धा भगवान शंकर मागे पुढे पाहत नाही. अंधकासूर याच्यावरून अंधकासूर सूदनाय नमः. सूदन म्हणजे नष्ट करणं. सूदन म्हणजे इंग्लिशमधलं सूदन आणि मराठीमधलं सूदन ऑपोजिट अर्थाचे आहेत. जरी सेम ऐकायला सेम असलं तरी सुद्धा. त्याच्यावरून पुलंचं एक आठवलं की पुलं म्हणतात की ज्याला आम्ही मज्जातंतू म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये नर्व्हस सिस्टीम म्हटलं जातं. इथे एकच गोष्ट आहे पण त्याचे ऑपोजिट अर्थ आहेत. आणि तिकडे सुदन आणि सुदन इंग्लिशमध्ये ऐकायला सेम आहेत शब्द, पण त्याचं जर का आपण अर्थ बघितले तर खूप वेगळे आहेत. तर सुदन जे आहे संस्कृतमधलं त्याचा अर्थ नष्ट करणं. तर काय बरं अंधकासूर, त्याची काय कथा आहे? तर हिरण्याक्ष नावाचा जो एक दैत्य होता तर त्याने भगवान शंकरांचं तप केलं भरपूर आणि मग त्याला वर म्हणून अंधक हा त्याला पुत्र झाला. अंधकाने देखील खूप तपश्चर्या केली आणि मग नंतर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि मग तो उन्मत्त झाला. आणि हे सेम आहे सगळ्या दैत्यांसाठी, हे सेमच असतं पहिल्यापासून. मग नंतर का कशा रीतीने मारतात ते वेगवेगळं असतं, ते बघण्यात आपल्याला मजा होते. तर तिथे असं होतं की तो खूप माजलेला वगैरे असतो आणि मोहाने अंध होतो. कोणाच्या मोहाने? पार्वतीच्या सौंदर्याच्या मोहाने तो अंध होतो. आणि मग मंदराचल पर्वतावरती जिथे ज्या गुहेमध्ये पार्वती राहत असते तिथे आत तो शिरायचा प्रयत्न करतो. तिथे भगवान शंकर त्याला अडवतात, त्याच्याशी युद्ध करतात, त्रिशूळाने त्याला मारतात. तर त्याचं मुंडकं खाली पडतं आणि जे रक्तबिंदू जिथे जिथे पडतात त्या सगळ्या बिंदूंमधून तो परत अंधक निर्माण होतो. अशी ती कथा आहे. मग आता काय बरं करायला पाहिजे? तर भगवान शंकर विष्णूंना सांगतात की तुम्ही करा आता. तर ते येतात तिथे आणि उग्र स्त्रीचं रूप धारण करून सगळं जे रक्त आहे ते पिऊन टाकतात. मग हे होणार नाही ना, त्या रक्तबिंदूंमधून परत एक अंधक निर्माण होणं. तर तसं झाल्यानंतर तो जसा पार्वतीच्या सौंदर्याने मोहाने अंध झालेला असतो तसंच भगवान शंकरांचा हा पराक्रम सुद्धा बघून नंतर जे भगवान शंकर त्याला हरवतात तर त्याच्याने तो एकदम पराक्रम पाहून दिपला जातो. आणि मग नंतर काय होतं बरं? तर तो शरण येतो, भगवान शंकरांना देखील शरण येतो, पार्वतीला देखील शरण येतो. आणि म्हणतात की माता पार्वतींनी, म्हणजे आता बघा कसं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, माता पार्वतींनी माझ्यावरचा क्रोध सोडून द्यावा आणि मी तुम्हाला दोघांनाही शरण आलेलो आहे असं म्हटल्यानंतर भगवान प्रसन्न होतात त्याच्यावरती आणि आपल्या शिवगणांमध्ये त्याला सामील करून घेतात. अंधकासूर हा एक शिवगणांपैकी एक होता. म्हणजे त्याला मारतात मग परत अमृताने जिवंत करतात अशी ती कथा आहे. पण म्हणून म्हणजे भोलेनाथ आपण जे बघतो की जर का एखाद्याला मारलं आणि त्याची पापवृत्ती जर का निघून गेली असेल किंवा पापवृत्ती घालवली त्याला मारून, पण त्याला परत जिवंत केलेलं आहे किंवा तो जर का सुधारण्याच्या स्थितीमध्ये असेल तर त्याला एक ऑप्शन दिलेला आहे, उद्धरण त्याचं केलेलं आहे. म्हणून अंधकासूर सूदनाय असं त्यांचं नाव पडलं. म्हणून आपण भगवान शंकरांना भोलेनाथ असं म्हणतो. तर भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळ्या भक्ताधीन धावे भोळा. जे त्यांचे भक्त आहेत त्यांच्यापाशी तो धावून येतो. आता यासंबंधी पण एक कथा आहे की नंदी जो आहे तो शिखी नामक एक ऋषी असतात. तर त्यांना ब्रह्मदेवाचा वर मिळालेला असतो. त्यातून नंदी जो त्याचा पुत्र असतो तर त्यांना वरुण वायू अग्नी ह्या तिघांपासून अर्धा अर्धा भाग असा मिळालेला असतो. त्यामुळे तो बलाढ्य असतो आणि
कोणीच त्याचा पराभव करू नाही शकणार असा त्याला वर मिळाला असतो. इंद्रही नाही, कुठलेही देव नाही. तर तो सगळ्यांचा पराभव करतो. महादेव सुद्धा त्याला पराभूत नाही करू शकत. मग ते त्याच्यावर प्रसन्न होतात आणि मग ते त्याला म्हणतात की मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तू काही एक वर माग. तर तो उलटा त्यांना असं म्हणतो की तुम्हाला जर का चालत असेल तर आज तुम्ही माझ्याकडून एक वर मागून घ्या. म्हणजे वर नाही, तुम्ही माझ्याकडून काही मागावं अशी माझी इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात की तू माझं वाहन होऊन राहा. आणि तो लगेचच तयार होतो. तो म्हटलं की फक्त माझं एकच मागणं आहे की मी सदा तुमच्या सन्नीत असावं, तुम्ही सदा माझ्या सन्नीत असावा. म्हणून भगवान असं म्हणतात की कुणी माझ्या दर्शनाला येण्याच्या अगोदर तुझं दर्शन तिथे घेतील, मग माझं दर्शन घेतील. असा हा नियम मी आजपासून चालू करतो. असं तर भक्तासाठी किती केलेलं आहे भगवानांनी. म्हणून भोळ्या भक्ताधीन धावे भोळा, पुढे भोळे याचे गळा शोभे रुंड माळा, अर्धांगी ते बाळा पर्वताची. त्यांचं वर्णन सगुण रूपामध्ये. भोळे ज्याचे मन, भोळे ज्याचे ध्यान, ध्यान सुद्धा त्याचं हे लवकर प्रसन्न होतं. ह्याच्यामध्ये आपण अजिबात असं गाफील राहून सांगणार नाही की थोडी 5 मिनिटच फक्त ध्यान केलं तर चालेल का, भगवान प्रसन्न नाही होणार. तर तिथे आपण अजिबात काही सूट नाही द्यायची स्वतःला. पण इथे जे म्हटलेलं आहे, म्हणजे मला एक कथा आठवली आता ह्याच्यावरून की महाशिवरात्रीचाच दिवस असतो. रामकृष्ण परमहंस पूजा करत असतात त्यांच्या घरी आणि तिथे महाशिवरात्री निमित्त एक शंकराचं नाटक असतं. आपल्याला माहिती आहे ती कथा. तर तो गया विष्णू म्हणून रामकृष्णांबरोबरचा एक असतो आणि सीताराम पाईन म्हणून असतात, त्यांच्याकडे ते नाटक होणार असतं. तर रामकृष्ण इथे पूजा करतायत त्यांच्या घरी आणि अचानक तो गया विष्णू धावत येतो आणि त्यांना म्हणतो की अरे, 2-3 जणांना घेऊन येतो. म्हणतो की अरे गदाधरा तू चल, कारण तिथे जो शंकराची भूमिका करणारा जो आहे तो येऊ नाही शकत आहे आज. तर त्यामुळे शंकराची भूमिका करायला तू पाहिजेच इथे. त्याच्यावर ते असं म्हणतात की पण याच्याने माझ्या पूजेमध्ये अडथळा निर्माण होईल, त्यामुळे मी नाही येणार. तर ते म्हणतात अरे असं काय करतोस, जर का तू शंकराचाच रोल करतोयस तर त्याच्यामध्ये तुझ्या मनात शिवांचेच विचार येत राहतील आणि तू नाटकही होऊन जाईल आणि एका अर्थाने ही शिवांची पूजाच झाली की, असं म्हणून मग ते तयार होतात. तर ते जातात तिथे आणि सगळा तो शंकरांची जी वेशभूषा असते सगळं ते धारण केलेलं जटाधारी आणि असं केल्यानंतर सगळेजण म्हणतात की अरे हा खरोखरच शंकरच दिसतोय. आणि ह्यांनी सांगितलेलं असतं की शंकराचेच विचार तू कर आणि ते करण्यामध्ये त्यांना भावसमाधी लागते आणि पुढे ते नाटकच सगळं बंद पडतं. म्हणजे इथे भोळे ज्याचे ध्यान, म्हणजे ते प्रसन्न झाले, त्याचे विचार, शंकरांचे विचार रामकृष्णांच्या मनामध्ये येताच त्यांना भावसमाधी लागली. पण ही त्यांची तशी स्थिती होती, आपली नाही आहे तशी. आपल्याला ध्यान करायला पाहिजे, दररोज करायला पाहिजे, निरंतर करायला पाहिजे. पण भोळे ज्याचे मन, भोळे ज्याचे ध्यान, भोळे ज्याचे वदन शोभत असे, बोलणंही असं. एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा, भरो माझे डोळा सदोदित. हा अभंग आपण पहिल्यांदा ऐकूया. भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन,
भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळ्या भक्ताधीन, भोळ्या भक्ताधीन, धावे भोळा, धावे भोळा, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळ्या भक्ताधीन, भोळ्या भक्ताधीन, धावे भोळा, धावे भोळा, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन. भोळायाचे गळा शोभे रुंड माळा, भोळायाचे गळा शोभे रुंड माळा, भोळायाचे गळा शोभे रुंड माळा, अर्धांगीते बाळा पर्वतांची, अर्धांगीते बाळा पर्वतांची, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळ्या भक्ताधीन, भोळ्या भक्ताधीन, धावे भोळा, धावे भोळा, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन. भोळे ज्याचे मन, भोळे ज्याचे ध्यान, भोळे ज्याचे मन, भोळे ज्याचे ध्यान, भोळे ज्याचे वदन शोभत से, भोळे ज्याचे वदन शोभत से, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, भोळ्या भक्ताधीन, भोळ्या भक्ताधीन, धावे भोळा, धावे भोळा, भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन. एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा, एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा, एका जनार्दनी
एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा, एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा, भरो माझे डोळा, भरो माझे डोळा, भरो माझे डोळा, भरो माझे डोळा, सदोदित भरो माझे डोळा, सदोदित भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन, भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन, भोळ्या भक्ताधीन, भोळ्या भक्ताधीन, धावे भोळा, धावे भोळा, भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन, भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन, भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन. असे हे भोलेनाथ शीघ्र संतुष्ट होणारे, शरण आलेल्यांचा उद्धार करणारे. पण त्यांना कसं बरं शरण आलेलं अपेक्षित आहे? आपण गीतेमध्ये सांगितलंय, ज्ञानेश्वरीमध्ये देखील सांगितलेलं आहे की सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणीया. ह्या अर्थाने शरण येणं त्यांना अपेक्षित आहे की आपलं जे चित्त आहे ते आत्मतत्वात म्हणजे शिवतत्व त्यामध्ये विलीन करण्याच्यासाठी म्हणून आपण साधना करायला हवी. आणि ते ज्या वेळेला विलीन होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने शरणागती तीच भगवानांना देखील अपेक्षित आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्याच एका अभंगामध्ये जे म्हटलेलं आहे की निर्गुण निराकार अवयवरहित जो शब्दरूपातीत शिव जाण, चहुवाचा वेगळा पाचासी निराळा. चहुवाचा मगाशीच आपण पाहिलं की परापश्यंती मध्यमा वैखरी, चहुवाचांच्या पेक्षा निराळा, पाचांसी निराळा. पाच तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या सर्वांच्या पलीकडचं ते तत्व आहे. तो असे व्यापला सर्वाघटी, एका जनार्दनी नामरूपा वेगळा परब्रह्म पुतळा शिव जाणा. म्हणजे ज्या चैतन्य तत्वामध्ये आपलं चित्त विलीन झाल्यानंतर आपल्याला आत्मानुभूती येते किंवा जी खऱ्या अर्थाने शरणागती प्राप्त होते, ते चैतन्य तत्व हेच त्या शिवांचं स्वरूप आहे. आणि ते सगुण स्वरूप आपल्याला भगवान शंकरांच्या मधून पाहायला मिळतं, जे आपण भगवान शंकरांचं सगुण स्वरूप पाहतो. तर ज्ञान होऊन सुद्धा शीतल असल्यामुळे ज्ञानी लोक जे आहेत त्यांना एखाद्या तुऱ्याप्रमाणे भगवान चंद्राच्या सिम्बॉलिक अर्थाने आपण पाहिलं की भगवान धारण करतात, शशीशेखर असं त्यांना म्हटलं जातं. तर त्या संबंधीची एक बंदिश आहे, हर 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 शिवशंकर नीलकंठ गंगाधर. नीलकंठ सर्वांनाच माहिती आहे का बरं म्हटलं जातं भगवानांना? कारण ते विषप्राशन केल्यानंतर जे त्या वासुकी नागाचं विष आलं आणि ते त्यांनी प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ नील झाला, बाकी त्यांना काही झालं नाही. नीलकंठ गंगाधर आये शरण तिहारे, हे शरण येणं अपेक्षित आहे त्यांना. ज्ञान ऐसो विशाल बैठे हो मृगन छाये माथे चंद्र विराजे. अश्विनीकडून आपण ऐकूया. श्री अनंता
हर 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 शिव शंकर हर 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 शिव शंकर हर 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 शिव शंकर हर हर शिव शंकर हर हर शिव शंकर हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर नीलकंठ गंगाधर नीलकंठ गंगाधर आए शरण तिहारे हर 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 शिव शंकर हर 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 शिव शिव शंकर शिव शंकर हर शिव शंकर हर 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 शिव शंकर हर 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 शिव शंकर हर हर शिव शंकर शिव शंकर हर 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 शिव शंकर नीलकंठ गंगाधर नीलकंठ नीलकंठ गंगाधर आए शरण तिहारे हर 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 शिव शंकर हर 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 शिव शंकर हर हर शंकर शिवा
शंकर शिव ध्यान ऐसो विशाल ध्यान ऐसो विशाल ध्यान विशाल विशाल ध्यान ऐसो विशाल बैठे हाँ मृगन छाल बैठे हाँ मृगन छाल विशाल ध्यान ऐसो विशाल बैठे हाँ मृगन छाल माथे चंद्र विराजे हर 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 शिव शंकर हर 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 निनि दवर निनि दव मप हर 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 शिव हर हर सानि दवर निनि दव मप हर हर गरे सनि सदनि पद मप हर सरे गम पद नि सरे गरे सनि दव म गम हर हर शिव शंकर हर 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 पम गम धव म पनि र पम हर हर नि गरे सनि सानि र पम प हर हर सारे गम प म प गम प र नि नि द प न नि सनि ध नि सारे ग रे सनि सनि द प प र नि नि द प प र म प ग म रे रे ग म प प हर हर शिव शंकर हर 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 शिव शंकर हर 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 शिव शंकर हर शंकर नीलकंठ गंगाधर नीलकंठ गंगाधर आए शरण तिहारे हर 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 शिव शंकर हर 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 शिव शंकर।
अप्रतिम. ज्ञानाचे जे अधिष्ठान, महादेव एकची जाण. कर्म उपासना साधन, पै शिवची अधिष्ठान. म्हणजे त्याच्यामध्ये अधिष्ठान आहेच आहे, ते तू पहा. म्हणजे समर्थ जे म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसं इथे कर्म उपासना साधन सगळ्यांमध्ये भगवंताचं अधिष्ठान आहेच आहे, शिवांचं अधिष्ठान आहेच आहे. तेथुनी प्राप्त सर्व देवा, मुखी शंकर वदावा. या कारणे शिवभक्ती जन हो करा दिनरात्री. एका जनार्दनी शंकर पावती भवसिंधू पार. भवसिंधू पार करायची असेल तर भगवान शंकर जे आत्मस्वरूपा ह्या रूपामध्ये आपल्यामध्ये आहेत, तर त्याची अनुभूती आपल्याला यायला हवी. आणि भव दुःख हरण करायला हवं असेल तरीसुद्धा त्यांच्याचकडे मागावं लागेल आपल्याला. भोलानाथ दिगंबर भवदुःख मोरे हरोरे. असं मीराबाई भगवान शिवांकडे मागतात. हे गजानन महाराजांचंही आवडतं भजन होतं आणि नुकताच गजानन महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला. त्यामुळे त्यांची एक आठवण सांगितल्यापासून राहत नाही की आपल्या सर्वांना ते माहिती आहे, अकोलीजवळ भास्कर पाटील राहत होता आणि विदर्भातले ते दिवस आणि कोरड्या ठणठणीत म्हणजे अजिबात पाणी नसलेल्या विहिरी, आणि तिथे गजानन महाराज आले आणि त्याला म्हणाले की थोडंसं पाणी पाज रे. तर तो नाही म्हणाला आणि त्याला काही ना काही वाटेल ते बोलले. मग त्यांनी ईश्वरी सत्तेला आवाहन केलं त्या विहिरीजवळ जाऊन, आणि मग तिथे पाणी लागलं आणि ती तुडुंब वाहायला लागली विहीर. असं झाल्यानंतर तो तिथे त्यांच्या पाया पडला आणि मी आता तुमच्याबरोबरच येतो म्हणायला लागल्यानंतर ते म्हणाले की अरे आत्ता तर तुझं पाण्यासाठी जे तू घागऱ्यांमधून पाणी घेऊन येत होतास, आत्ताच इथे सगळं पाणी लागलेलं, तर तू का बरं इथे चांगली बागायत कर, तू कशाला येतोय सत्ता, असं ते म्हटल्यानंतर त्यावर जे त्यांनी उत्तर दिलं. आणि ते स्वामींच्या शब्दात, त्यांच्याच शब्दामध्ये पाहायला हवं म्हणून मी तसंच्या तसं इथे सांगत आहेत. स्वामी असं म्हणतात, ईश्वर प्राप्तीच्या म्हणजे हे भास्कर पाटल्याच्या मुखातून, ईश्वर प्राप्तीच्या निश्चयाबाबत अंतःकरणाची विहीर कोरडी ठणठणीत होती. तुम्ही साक्षात्कार प्रेरणेचा सुरुंग लावून तो खडक फोडला. आता तिथे भावाचं उदक लागलं आहे, तर मी भक्तिपंथाचा मळा फुलवीन. हे फक्त स्वामीच वर्णन करू जाणून. त्यांनी असं म्हणलंय पुढे की वृत्तीच्या म्हणजे प्रवृत्तीच्या जमिनीत सन्नीतीची, सतकडे नेणारी नीती, सन्नीतीची फळझाडं आणि सत्कर्मांची फुलझाडं लावीन. असं तो भास्कर पाटील त्यांना उत्तर देतो गजानन महाराजांना. स्वामीजींची आता आठवण येते आणि स्वामीजींनी त्यांच्या अनुग्रहाच्या वेळेला जे सांगितलं होतं माझे स्वामी या पुस्तकातून, ते आपण बघूया. कारण मीराबाई पुढच्या या अभंगामध्ये असं म्हणते की चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथा धरोरे. ह्या बेलाच्या पर्णासंबंधी जे स्वामींनी अनुग्रहाच्या वेळेला, त्यांच्या अनुग्रहाच्या वेळेचा जो किस्सा सांगितलेला आहे की म्हणाले की त्या दिवशी माधवनाथ स्वामींनी त्यांना एकट्यांनाच बोलवलं होतं. नाहीतर बरेच जण असायचे दरवेळेला अनुग्रहाच्या वेळेला, पण त्यावेळेला एकटाच मी भाग्यवंत बोलवला होतो असं. आता तिथे स्वामींनी असं म्हटलंय की आदिनाथ शंकरांपासून चालत आलेला संप्रदाय, हे शब्द त्यांच्या मनामध्ये घुमत असताना आपण बाकीचं काय नेणार, आपल्यालाच तर त्यांना स्वतःला अर्पण करायचं आहे त्यांच्या पायी, म्हणजे माधवनाथ स्वामींच्या पायी. आणि माधवनाथ स्वामींचं नाव महादेव. तर त्यांनी असं लिहिलंय की योग ज्ञान दात्या जो महादेव आहे त्याला काय बरं द्यायचं, तर बिल्वपत्र देऊया असं त्यांच्या मनात आलं. तर म्हणाले टिळक स्मारकाच्या मंदिराच्या तिथे जवळपास फुलवाला होता, तर त्याच्याकडे बेलाचं पान दिसत होतं पण फुलवाला नव्हता. आणि चारण्याचं नाणं होतं माझ्याकडे. म्हणाले तर ते बेलाचं पान मी घेतलं आणि ते चाराणे टेकवले त्याच्या तिकडे, आणि मग गेले आणि त्यांनी मनोमन
माधवनाथ स्वामींच्या पायावरती ते बिल्वदळ ज्यावेळेला त्यांनी ठेवलं त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय, शरीर मन बुद्धी या 3 पर्णांचं हे बिल्वदळ स्वामी आता कायमचं तुमच्या चरणी वाहत आहे. शंकराचार्यांनी म्हणलंय, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. म्हणजे त्रिदल, बेलाच्या पानाला 3 हे असतात, त्रिगुण त्याच्यामधून, किंवा त्रिनेत्र किंवा शिवांचं त्रिशूळ, त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम 3 जन्मांचं पाप निघून जाईल इतकी शक्ती, एक बिल्वम शिवार्पणम. तर मीराबाई म्हणतात, चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथा धरो रे, अर्धांगी पार्वती गौरी गजानन शीश पे चंदा धरो रे, व्याघ्र करासन आसन बैठे गले रुद्रमाला धरो रे, मीरा के प्रभु गिरिधर नागर मैं तो तेरे पैया पडो रे. योगी असलेली ही स्त्री मीराबाई, ती भगवान शंकरांच्या, योगीश्वर जे भगवान शंकर आहेत त्यांच्या पायी नतमस्तक होते. भगवान शंकर आपले देखील परात्पर गुरु आहेत. आदिनाथांपासूनच तर हा नाथ संप्रदाय आपल्यापर्यंत आलेला आहे. तर आपण देखील त्यांच्या पायी नतमस्तक होऊया. आणि स्वामींनी एकदा शिवशंकरमध्ये असं सांगितलं होतं की सद्गुरूंचे पाय कुठे, तर इथे. तर इथे भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करायचं, ते पादसेवन. तर ते मैं तो तेरे पैया परो रे, सद्गुरूंच्या आणि शिवांच्या एकच संप्रदाय, हे शिवस्वरूपच आहेत आपले सद्गुरू. तर त्यांनी जसं सांगितलंय तसं नतमस्तक होणं भावात्मक रीतीने आहेच आहे, पण साधनेच्या अंगाने देखील स्वामीजींना जे अपेक्षित आहे आपल्याकडून नित्यनेमाने साधना व्हावी, तर आपण अशी प्रार्थना त्यांना करूया की आपली साधना नीटपणे चालू राहू, संवेग वाढू दे. आणि त्यासाठी आपण त्यांच्या पायी नतमस्तक होऊन हे जे बोलणं सर्व झालं ते स्वामीजींच्या चरणी अर्पण करूया. आणि शेवटचं हे जे मीराबाईंचं पद आहे ते आपण संपदाकडून ऐकून त्यानेच कार्यक्रमाची समाप्ती होईल. भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे हरो रे, भोलानाथ दिगंबर भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे चंदन चावल बेल की पतिया, चंदन चावल बेल की पतिया, चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथा धरो रे भोला, शिवजी के माथा धरो भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे हरो रे. चंदा धरो रे,
करासन आसन बैठे, व्याघ्र करासन आसन बैठे, व्याघ्र करासन आसन बैठे, गले रुद्रमाला धरो रे, गले रुद्रमाला धरो रे, बोला गले रुद्रमाला धरो रे, भोलानाथ दिगंबर भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे हरो रे। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा मीरा के प्रभु गिरिधर नागर, गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, मैं तो तोरे पैया पड़ो रे, बोला मैं तो तोरे पैया पड़ो रे, बोला मैं तो तोरे पैया पड़ो रे, भोलानाथ दिगंबर भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे हरो रे, भोलानाथ दिगंबर भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे हरो रे, भव दुःख मोरे हरो रे। सुरेख. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय, सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत। ओम।